आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे आणि मी अभय धुमाळ. बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. 16 आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 3 ऑगस्टला सुनावणी. शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक. संजय राऊत यांची अटक आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विस्कळीत. जुलै महिन्यात सुमारे 1,49,000 कोटी रुपयांचा जीएसटी जमा. राज्यातून 22,000 कोटी रुपयांचं योगदान. राज्यात कोविड-19च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 13,000वर. आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या अचिंत शेऊलीनं भारोत्तोलनात पटकावलं सुवर्णपदक. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, क्रीडामंत्री यांच्याकडून अचिंतचं अभिनंदन. 16 आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेचे शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. ही सुनावणी आता परवा 3 ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश NV रामण्णा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती. मात्र आजच्या कामकाज तालिकेमध्ये या याचिकांचा समावेश केलेला नाही, त्यामुळे ही सुनावणी 3 ऑगस्टला होणार आहे. शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांना काल मध्यरात्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत अटक केली. ईडीनं काल दिवसभर राऊत यांच्या निवासस्थानी झडती घेतली. तसंच पत्रा-चाळ जमिनीच्या कथित घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांची काल 6 तासापेक्षा जास्त वेळ चौकशी केली. राऊत यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यापूर्वी सकाळी त्यांना सर जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं. शिवसेना नेते आणि पक्षाचे प्रवक्ता संजय राऊत यांची भीती वाटत असल्यामुळे भाजपानं त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केल्याचा आरोप राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या अटकेबाबत कुठलीही कागदपत्रं ईडीकडून आपल्याला मिळाली नसून त्यांना या प्रकरणी फसवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राऊत यांना ईडीनं 2दा समन्स बजावून देखील त्यांनी चौकशीसाठी हजर व्हायला नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर ईडीनं काल दिवसभर मुंबईत भांडूप इथल्या राऊत यांच्या निवासस्थानी झडती घेतली. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. त्यासह इतर अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. राज्यसभेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राऊत यांच्या अटकेच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही या मुद्द्यावरून तसंच 4 खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. दरम्यान महागाईच्या मुद्द्यावर उद्या राज्यसभेत चर्चा केली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सभागृहात सांगितलं. संसदेत प्रत्येक प्रश्नावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे. मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. ते आज संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते. भाववाढीवरची चर्चा कामकाजाच्या सूचीत आहे. मात्र विरोधक चर्चेसाठी तयार नाहीत. त्यांना चर्चेत रस नसून कामकाज विस्कळीत करणं एवढाच त्यांचा हेतू असल्याचं उघड झालं आहे असं ते म्हणाले. केंद्रीय योजनांच्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतला. या योजनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे आहेत म्हणून त्यांना अटक करण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बातमीदारांच्या प्रश्नांवर दिली. जुलै 2022मध्ये 1,48,995 कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या स्वरूपातला सकल महसूल जमा झाल्याचं अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. जीएसटीच्या स्वरूपातला हा आतापर्यंतचा सर्वात जास्त महसूल असून गेल्या वर्षी याच काळात जमा झालेल्या महसुलापेक्षा तो 28% जास्त असल्याचं यात म्हटलंय. यामध्ये केंद्राद्वारे जमा झालेला जीएसटी 25,751 कोटी तर राज्यांकडून मिळालेला जीएसटी 32,807 कोटी रुपये आहे.
तर आयात करण्यात आलेल्या वस्तूंवरच्या 41,420 कोटी रुपयांसह एकूण 79,518 कोटी रुपये एकात्मिक जीएसटीचा समावेश आहे. आयात केलेल्या वस्तूंवर लागू करण्यात आलेल्या 995 कोटी रुपयांसह एकूण 10,920 कोटी रुपये उपकर जमा झाला असून जीएसटी आकारणी सुरू झाल्यापासूनचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च महसूल असल्याचं यात म्हटलंय. सलग 5 महिने जीएसटीचं मासिक संकलन 1,40,00,000,000पेक्षा जास्त राहिलं असून दर महिन्याला ते सलग वाढ दर्शवत असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलंय. महाराष्ट्रातून या कालावधीत 22,129 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करण्यात आला. देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत ही वसुली कित्येक पट अधिक आहे. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीनं बाधित शेतकरी नागरिकांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी काल पाऊस, अतिवृष्टी, पीक पाणी आणि विकास कामांचा विभागीय आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टी बाधित शेतजमिनींचे 2 ते 3 दिवसात पंचनामे पूर्ण होतील असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं हे राज्य शासनाचं उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना बँकांचं कर्ज तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिली. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 204 कोटी 47 लाखाच्या वर गेली आहे. यात 93 कोटी 29 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लसीची दुसरी मात्रा तर 9 कोटी 3 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली. आज सकाळपासून 18 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून सुमारे 95,000 नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17 कोटी 33 लाखाच्या वर गेली. यात 7 कोटी 56 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा तर 63 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधक खबरदारीची लस मात्रा 75 दिवस मोफत देण्याची मोहीम 15 जुलैपासून सुरू केली आहे. ही लस मात्रा घेतलेले उस्मानाबादचे लाभार्थी गुरुलिंग तनावडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. मी तिसरा डोस बूस्टर घेतलेला आहे, तरी मी माझ्या कुटुंबाला आणि मला सुरक्षित केलेलं आहे. तरी शासनाचे मी आभारी आहे आणि केंद्र सरकारला धन्यवाद मानतो आणि सर्व नागरिकांनी हा बूस्टर डोस घेऊन योग्य ती काळजी घ्यावी. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 102व्या पुण्यतिथीनिमित्त तसंच मराठी साहित्यात उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी आज पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आज विविध पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अब हर घर की छत पर शान से फहरेगा तिरंगा, गुनगुनाए जाएंगे नव विकास के गीत, आन बान शान का प्रतीक राष्ट्रध्वज तिरंगा। आइए आजादी के अमृत महोत्सव के पावन अवसर पर इस स्वाधीनता दिवस हर घर फहराते हैं तिरंगा और लेते हैं भव्य और सशक्त भारत के निर्माण का संकल्प। आइए हर घर फहराएं तिरंगा। कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कोविड-19ची दैनंदिन रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या 13,000वर आली आहे. काल 1,849 नव्या रुग्णांची नोंद झाली.
1853 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98% झाला आहे, तर मृत्यूदर 1.84% आहे. पुण्यातल्या BJ वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताज्या अहवालानुसार BA5चे 52 आणि BA4चे 10 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय BA2.75चे देखील 79 रुग्ण आढळले आहेत. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या अचिंत शेऊलीनं आज सुवर्णपदक पटकावलं. भारतीय भारोत्तोलन चमूची विजयी घोडदौड कायम ठेवत 73 किलो गटात 20 वर्षीय अचिंतनं स्नॅचमध्ये 143 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 170 किलो याप्रमाणे एकूण 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या भारोत्तोलन संघानं आतापर्यंत 6 पदकं जिंकली आहेत. यापूर्वी मीराबाई चानू आणि जेरेमी लाल रिनुंगा यांनी सुवर्णपदक, तर बिंदियाराणी देवी आणि संकेत सरगर यांनी रौप्य पदक पटकावलं आहे. गुरुराजा पुजारीनं पदक तालिकेत एकमेव कांस्य पदक जिंकलं आहे. अचिनच्या सुवर्णपदकासह भारतानं आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती M. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अचिंत शिवलीचं अभिनंदन केलं आहे. पहिल्या अपयशी प्रयत्नातून सावरत अचिंतनं प्रथम स्थान पटकावलं आणि इतिहास रचला, असं मुर्मू यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. भारतीय स्क्वॉशपटू सौरव घोषालनं आज बर्मिंगहम इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022मध्ये पुरुषांच्या एकेरी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानावर असलेल्या सौरव घोषालनं पुरुष एकेरीत कॅनडाच्या डेव्हिड बेलार्जियन विरुद्ध प्रबळ प्रतिस्पर्धी म्हणून प्रदर्शन केलं. भारताचा अव्वल मानांकित स्क्वॉशपटू सौरव घोषालनं जागतिक क्रमवारीत 62व्या स्थानावर असलेल्या डेव्हिड बेलार्जियनचा पराभव केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलंय. ऐकूया एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई द्वारा आयोजित श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या बातमीपत्रात तसंच फेसबुक, ट्विटरवर एक प्रश्न विचारला जाईल. बातमीपत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्या ईमेलद्वारा. ईमेल आयडी आहे QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा ऐका QUIZ75NEWS@gmail.com. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्येच उत्तर लिहा. विजेत्या स्पर्धकाला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 16 आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 3 ऑगस्टला सुनावणी. शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक. संजय राऊत यांची अटक आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विस्कळीत. राज्यात कोविड-19च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 13,000वर. आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या अचिंत शेवलीनं भारोत्तोलनात पटकावलं सुवर्णपदक. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, क्रीडामंत्री यांच्याकडून अचिंतचं अभिनंदन. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.